Welcome to all in SST College of Arts and Commerce. This is SST Edupedia. Myself, Sambhaji Khandekar, Department of Political Science. So today we are going to discuss the topic of role of election commission and functions of election commission. TYBAच्या पेपर नंबर 9 मध्ये आपल्याला हा टॉपिक पाहायचा आहे. मुळात आपण बघतो की सत्र 5 च्या या अभ्यासक्रमामध्ये हा विषय देण्याचा उद्देश की भारतीय लोकशाहीचा जो गौरवशाली इतिहास आहे तो समजून घेण्यासाठी, भारतातली निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा विषय आपल्याला या ठिकाणी मुद्दा म्हणून दिलेला आहे. सो मुळात या अनुषंगाने आज आपण निवडणूक आयोगाची रचना, कार्य आणि अधिकार या संदर्भात सविस्तर पाहणार आहोत. इलेक्ट्रॉल ऍडमिनिस्ट्रेशन फ्रेमवर्क. संपूर्ण भारतामध्ये जी निवडणुकीची प्रक्रिया चालते ती निवडणुकीची प्रक्रिया एका सिस्टम प्रमाणे, ज्याचं ऍडमिनिस्ट्रेशन हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चालतं. आणि मुळात आपण जर पाहिलं तर भारतीय निवडणूक आयोगाची जी रचना आहे ती संविधानात्मक आहे. आणि संविधानात्मक असल्यामुळं त्याची जी काही कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे ती त्याची स्वायत्तता सिद्ध करते. थोडक्यात काय तर इलेक्ट्रॉल ऍडमिनिस्ट्रेशन किंवा निवडणूक प्रशासन हे ज्या पद्धतीने चालतं त्याची एक स्वतंत्र शैली आहे. जशी आपल्या भारतामध्ये न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे तसंच आपल्याकडे स्वतंत्र निवडणूक पद्धती सुद्धा आहे, निवडणूक आयोगाची रचना सुद्धा आहे. सो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, सो द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स फॉर इट्स क्रिएशन. भारतीय राज्यघटनेनुसार या निवडणूक आयोगाची स्थापना निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्या निवडणूक आयोगाची एक स्वतःची अशी वेगळी ओळख आहे, स्वतःची अशी एक वेगळी रचना आहे, स्वतःची अशी वेगळी कार्यपद्धती आहे. सो अपॉइंटमेंट ऑफ चीफ इलेक्शन कमिशनर अँड ऑल्सो इलेक्शन कमिशन. त्याचबरोबर आपण बघतो की संविधानातल्या तरतुदीनुसार मुख्य निवडणूक आयुक्त असतील किंवा इतर निवडणूक आयुक्त असतील त्यांच्या नेमणुका करणं वगैरे हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रीब्युशनचा पार्ट आहे. देन अपॉइंटमेंट अँड राईट टू वोट ऑल अबव 80 इयर्स अबव एज. आपण बघतो की भारतामध्ये साधारणतः निवडणुकीसाठी मतदान करण्याचं वय जे आहे 18 वर्ष आहे, ज्याला आपण अडल्ट फ्रँचाइज म्हणतो, ठीक आहे, प्रौढ मताधिकार. आणि या प्रौढ मताधिकाराच्या माध्यमातून भारतीय निवडणुका ह्या दर 5 वर्षांनी कंडक्ट केल्या जातात. याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते अगदी केंद्र स्तरावरच्या निवडणुकांपर्यंत ही पद्धत आपल्याला राबवलेली पाहायला मिळते. सो बेसिकली बायकॅमरल कंपोजिशन ऑफ पार्लमेंट हे आपल्या सभागृहाची वैशिष्ट्य आहेत. बायकॅमरल म्हणजे आपण त्याला द्विगृही व्यवस्था म्हणतो. केंद्रामध्ये आपण लोकसभा आणि राज्यसभा या द्विगृही व्यवस्थांचा स्वीकार केलेला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत आपण विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचा विचार केलेला आहे. तर थोडक्यात या सगळ्या अनुषंगाने आपल्याला निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने वर्क करते, त्याची भूमिका काय, त्याची कार्य काय, हे सगळे घटक अनुषंगाने पाहिजे. सो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अँड कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन. भारतीय निवडणूक आयोग आणि त्या भारतीय निवडणूक आयोगाच्या संविधानात्मक तरतुदी किंवा ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन म्हणतो. म्हणजे निवडणूक आयोग कसा स्थापन झाला, कुठल्या नियमानुसार स्थापन झाला आणि कधी स्थापन झाला, असे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि जे प्रश्न आपल्याला नेहमी सातत्याने पडतात, ज्या निवडणूक प्रक्रियेशी आपण सगळे संलग्न आहोत, भारताचा नागरिक मग तो कुणीही असो, ज्याच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झालेले तो या निवडणूक आयोगाशी संबंधित असतो. आर्टिकल 324 कलम 324 कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. म्हणजे यामध्ये सरळ स्पष्ट म्हटलेलं आहे की भारताला एक स्वतंत्र निवडणूक आयोग असेल. सो द सुपरिटेंडन्स डायरेक्शन अँड कंट्रोल ऑफ द प्रिपरेशन ऑफ द इलेक्ट्रॉल रोल्स. आणि या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची काही ठराविक कामं नेमून दिलेली आहेत. जसं की मतदार यादी बनवणं असेल, त्या मतदार यादीनुसार मतदारसंघांची आखणी करणं असेल किंवा मतदारसंघांचं परिसीमन करणं असेल, त्याचबरोबर नियंत्रण, लॉ अँड ऑर्डर्स, अशा सगळ्या काही महत्वाच्या सेन्सिटिव्ह गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टींचं परिचालन करण्यासाठी निवडणूक आयोग या कलमांचा आधार घेतं. थोडक्यात काय तर निवडणूक आयोगाची ही जी रचना आहे ती मुळात संवैधानिक आहे, कॉन्स्टिट्यूशनल आहे आणि त्यामुळे या सर्व गोष्टी प्रत्येक स्तरावरती बंधनकारक असलेल्या पाहायला मिळतात. Then the general elections of parliament of the legislature to every state and elections to the offices हे आपण या ठिकाणी पाहतो. त्यानंतर मल्टी मेंबर कमिशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पोझिशन. आपण बघतोय की भारताला जो निवडणूक आयुक्त असतो त्या निवडणूक आयुक्ताच्या बरोबरीने 2 इतर निवडणूक आयुक्त असतात, परंतु तिघांचे स्थान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ऍडिशनल जरी ते असले तरी सुद्धा तिघांचं महत्व खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का तर स्थान
पद आणि वेतन या अनुषंगानं तिघांचंही महत्व तितकंच समान आहे. आता यामध्ये दुसरा एक महत्वाचा उद्देश असा होतो की जर निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान काही निर्णय घ्यायचे असतील आणि ते निर्णय घेताना जेव्हा असे प्रसंग निर्माण होतात की त्या ठिकाणी मग बहुमताचा आधार घेऊन 3 पैकी ज्या सदस्यांची ज्यांना मान्यता असेल तो निर्णय त्या ठिकाणी मान्य केला जातो. थोडक्यात ही प्रोव्हिजन आपल्याला या निवडणूक आयोगाच्या ह्याच्यात पाहायला मिळते. सो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्यामध्ये आपण बघितलं 324 कलम 3 जे आहे तर ते काय सांगतं, व्हेन एनी अदर इलेक्शन कमिशनर इज नो अपॉइंटेड चीफ इलेक्शन कमिशनर, मुख्य निवडणूक आयुक्ताला या ठिकाणी अपॉइंट करण्याचं काम या घटनेतल्या कलमानुसार 324 पोट नियम क्रमांक 3 नुसार होत असतं. त्यानंतर मल्टी मेंबर कमिशन हा आपण जर बघितलं फ्रॉम 1950, कारण 1950 ला आपण राज्यघटना आणि राज्यघटनेच्या अनुषंगानं भारतीय निवडणूक आयोगाची आणि त्याचबरोबर सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली पाहायला मिळते. आणि ज्यावेळेस आपण 26 जानेवारी 1949 रोजी घटना अंगीकृत केली त्यानंतरच्या कालखंडामध्ये भारताची जी काही खऱ्या अर्थानं लोकशाही प्रवासाची सुरुवात आहे ती इथे आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळते. आणि साधारणपणे 1951-52च्या दरम्यान भारतातली पहिली निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात प्रथम प्रायोगिक तत्वावरती निवडणूक आयोगाच्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अंमलात आलेल्या दिसतात. सो त्यावेळेस आपण बघितलं तर फक्त सिंगल मेंबर इलेक्शन कमिशनची व्यवस्था होती. सो इट हेडेड बाय द चीफ इलेक्शन कमिशनर. त्यानंतर आपण बघितलं फ्रॉम 60 टू 1989 पासून त्या ठिकाणी 3 स्तरीय मेंबर्स कमिटी अपॉइंट केल्या गेल्या. त्यानंतर कंडिशन्स ऑफ सर्व्हिस या सेवा शर्ती अटी भारतीय संविधानाच्या नियमानुसार आपल्याला उल्लेखित पाहायला मिळतात. राईट टू वोट, मतदानाचा अधिकार. आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. मग त्या ठिकाणी धर्म, जात, वंश, भाषा, लिंग किंवा प्रांतवाद अशा कोणत्याही मुद्द्यांच्या आधारावरती भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मुक्तपणे मांडण्याचा किंवा मत त्या राजकीय पक्षाला देण्याचा अधिकार आहे. म्हणजे राजकीय स्वातंत्र्य जे आपण म्हणतो ते प्रत्येक व्यक्तीला त्या निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, निवडणूक प्रक्रियेत सहभागी घेण्याचा अधिकार आहे. अर्थातच ग्रामीण स्तरावरती ते केंद्र स्तरावरती ह्या टॉप टू बॉटम लेवलवरती जी काही आपली डेमोक्रेसीचं डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे तर ते या अनुषंगाने आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण वाटतं. आणि त्यामुळे भारतीय राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये अगदी ग्रामीण भागातला छोट्यातला छोटा घटक ते केंद्र स्तरावरचा अगदी मोठातला मोठा घटक या सगळ्यांची रचना आपल्याला समान पद्धतीने असलेली पाहायला मिळते. म्हणजेच काय, तर प्रत्येकाची रचना ही समान पद्धतीने आपल्याला असली पाहिजे. सो क्रिमिनल कनेक्ट्स अँड सर्टन क्लासेस, देन स्केल ऑफ ऑपरेशन्स आहेत, रिकॉग्नाइज नॅशनल पार्टीज. भारतीय निवडणूक आयोगामध्ये आपल्याला माहिती आहे की निवडणूक लढण्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षांची गरज असते, राज्य स्तरावरच्या प्रदेश पक्षांची गरज असते. हे पक्ष कसे असतात, कसे स्थापन केले जातात, त्या पक्षांना मान्यता देण्याचं काम हे निवडणूक आयोग करत असतो. ठीक आहे नाही. देन व्हेन इलेक्शन्स टेक प्लेस, निवडणुका कधी घेतल्या जातात, जेव्हा 5 वर्षांनी त्या निवडणुकीची टर्म संपली जाते तेव्हा त्या निवडणुकीचं पुनर्चालन केलं जातं. हे पुनर्चालन म्हणजेच काय, तर निवडणूक आयोग दर 5 वर्षांनी निवडणुकांचं आयोजन आणि नियोजन करत असतो. सो लिमिट्स ऑन पोल एक्सपेन्सेस, निवडणूक आयोगावरती किंवा निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी त्या ठिकाणी खर्चाचे लिमिट घालून देण्याचं काम सुद्धा निवडणूक आयोग करतो. म्हणजे सरासरी प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीमध्ये किती खर्च केला पाहिजे या अनुषंगानं ज्या काही इलेक्ट्रॉल रिफॉर्म्स आलेल्या पाहायला मिळतात तर तो देखील एक महत्वाचा टप्पा आहे भारतीय निवडणुकांच्या काळामधला. म्हणून भारतीय निवडणुका या खऱ्या अर्थानं समृद्ध लोकशाहीचं वैशिष्ट्य स्पष्ट करणाऱ्या निवडणूक आहेत. इलेक्ट्रॉल रिफॉर्मच्या बाबतीत आपण जसं आता मगाशी म्हटलं की राजकारणाचं गुन्हेगारीकरण असेल किंवा नंबर ऑफ स्टेट्स पर्सन्स असतील, त्यान एक्झिट पोल्स आणि ओपिनियन पोल्स असतील, तर या सगळ्या अनुषंगानं भारतीय निवडणूक पद्धतीमध्ये भरपूर सारे निवडणूक सुधारणा झालेल्या आहेत. निवडणूक सुधारणा करणं का गरजेचं असतं, जसं आपण म्हणतो की आपल्या मोबाईलमध्ये आपण एखादं ऍप घेतो, कालांतराने ते ऍप काय होतं, एक अपडेट होतं. ठीक आहे ना, कारण त्याचं अपडेशन व्हर्जन येतं आणि अपडेटेड व्हर्जन आल्यानंतर आपण त्याला काय करतो, अपडेट करून घेतो. म्हणजेच काय, तर बदलत्या काळाप्रमाणे आपण त्या ऍपला सुद्धा अपडेट करून घेतो. तसंच निवडणूक आयोग सुद्धा काय करतो, तर या सगळ्या बदलत्या परिस्थितीनुसार जे काही घटक समकालीन कॉन्टेम्पररी किंवा करंट सर्कमस्टन्सेस असतील त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्यामध्ये टाइम टू टाइम फेरबदल करत असतात. आणि या सुधारणा करणं काळाची गरज असते. कारण का, तर निवडणूक आयोगाचा जो एकंदरीत क्रिटिकल अप्रायझलचा जो पार्ट आहे ज्याच्यावरती
समीक्षात्मक पद्धतीने बरेचसे आरोप होतात आणि त्यामुळे हे आरोप होऊ नयेत म्हणून निवडणूक आयोगाला स्वतःची प्रतिमा आणि प्रतिष्ठा जोपासण्यासाठी या निवडणूक सुधारणा करणं सुद्धा तितकंच काळाचं आहे. कारण भारतासारखा प्रचंड मोठा लोकशाही असणारा देश आणि त्या लोकशाही देशामध्ये जे होणारे गैरप्रकार आहेत ते गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक सुधारणा करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. पक्षांतर बंदी असेल, राजकारणाचं गुन्हेगारीकरण असेल, त्याचबरोबर पेड न्यूज असेल किंवा ईव्हीएम शी रिलेटेड काही प्रश्न असतील, मतपेट्या असतील किंवा असे अनेक ऑफेन्सिव्ह सिरियस ऑफेन्सिव्ह मध्ये सुद्धा बघतो की निवडणूक आयोगाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सो ऑदर दॅट इनिशिएटिव्ह आपण बघितलं भारतीय निवडणुकीमध्ये ज्या काही निवडणुकीच्या प्रक्रिया चालतात त्यामध्ये तळागाळापासून ते अगदी इतर शहरातल्या भागांपर्यंत सुद्धा ही निवडणूक प्रक्रिया आपल्याला आणलेली पाहायला मिळते. सो इलेक्ट्रॉल रोल्स विथ द फोटोग्राफ्स अँड स्मार्ट इलेक्ट्रॉल वोटिंग कार्ड, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ वोटिंग कार्ड, त्याचबरोबर काही करेक्शन करायचं असलं आपण ऑनलाईन करू शकतो किंवा जे पोस्टल वोटिंग आहे हे अदर इनिशिएटिव्ह आहेत इलेक्शन कमिशनचे. सो स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या सगळ्या बदलांमध्ये निवडणूक आयोग आपल्याला अग्रेसर असलेला दिसतो. याचे काही आपल्याला 2019च्या इलेक्शनचे काही फोटो आपल्याला पाहायला मिळतात समोर. त्या ठिकाणी म्हणजे आपण बघू शकतो की जे काही सेंटर आहे ते डिस्ट्रीब्युशन करताना त्या मतदारांचं किंवा पोलिंग ऑफिसर्स असतात व्यवस्थित त्यांचं ट्रेनिंग, त्याचबरोबर त्या मतदारांचा प्रचार, मतदारांसाठी ज्या काही मतदार याद्या असतात त्या फील्ड वर्क वरती जाऊन बनवायच्या असतात. त्याचबरोबर ऑफिशियल कॅरिंग ईव्हीएम्स अँड पोलिंग मशीन्स, या ईव्हीएम्स वगैरे ज्या काही दुर्गम भागामध्ये अक्षरशः असे आदिवासी भाग आहेत की ज्या भागामध्ये प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना जाणं होत नाही, तिथे वाहनं जात नाहीत, अशा भागात सुद्धा जाऊन निवडणुका कंडक्ट करण्याचं काम आपला निवडणूक आयोग करत असतो. सो ह्या सगळ्या माध्यमातून आपण भारतीय निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, स्वरूप आणि त्याचे अर्थ समजून घेतलेले आहेत. धन्यवाद.